फ्रीडम 251 स्मार्टफोनच्या कंपनीनं उत्पादन आणि विक्रीची पद्धत सांगावी, अन्यथा समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारप्रमाणे तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी दिलाय। सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू झालेली कंपनी नवा स्मार्टफोन 251 रुपयांमध्ये विक्री करणं शक्य नाही, त्यामुळे या संदर्भात दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलं। किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीलाराम दास यांनी। स्मार्टफोन 251 रुपयाचा जो काल लॉन्च झालेला आहे तो किती खोटा आहे या संदर्भात तक्रार केली आहे खासदार किरीट सोमय्या यांनी। ते सोबत आहे सर, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। सर, हा नवीन जो फोन लॉन्च झाला 251 रुपयाचा, काय तथ्य आहे, सत्य आहे की खोटं आहे? माझ्या दृष्टीने हे एक पोन्झी आहे, ज्याला आपण बोगस चिट फंड घोटाळा म्हणतो। आता 251 रुपयाचा कुठला फोन होऊ शकत नाही। या कंपनी ती बघा माझ्या हातात आहे, सप्टेंबर 2015 मध्ये या कंपनीची रचना झाली। यांचं दुसरं कुठलंही उद्योग नाही, कुठला धंदा नाही, बँक अकाउंट नाही, त्यांची स्वतःची ऐपत 5-25 लाखाची किराण्याचा व्यापार करायचा, छोटस दुकान। यांनी एक ऑनलाइन फ्रॉड चालू केला। 251 रुपये भरिए ऑनलाइन और मोबाइल प्राप्त कीजिए, जून में डिलिव्हरी मिलेगी। 5-50 लोकांना कुठून तरी मार्केट मधून विकत महागडा 5,000 10,000 वाला फोन 251 रुपयाला पाठवून देणार आणि त्याच्या आधारावर लाखो लोकांकडून तो पैसे गोळा करणार। याच्यात स्वतःचं काय मॅन्युफॅक्चरिंग शॉप नाही। याला विचारलं तर असेंबलिंग पासून कुठून माल आणणार, कुठून आणणार, कसं आणणार, काय त्याची कॉस्टिंग असणार, काही सांगत नाही। कुणालाही काय आलं नाही। मग सगळ्यांनी विचारलं तर त्या सगळ्यांनी एक लाईनीचा पोस्ट काढायला, अरे हीरो, अगर 500 रुपये में लखपति कैसे बनना पता होता तो मैं तुमको थोड़ा बताता, मैं नहीं बन जाता। लेकिन एक काम कर, मुझे अभी तक लगभग 2.5 लाख इस प्रकार से 500 रुपये वाले मनी ऑर्डर आ गए, अब मैं ये बंद कर रहा हूं, तू चालू कर। म्हणजे हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत। अर्थात त्या महाशयचं मी स्वागत करणार। खरंच 251 मध्ये त्याची फॅक्टरी त्यांनी मला दाखवली, त्यात कुठलं प्रॉडक्ट झालंय, कुठला IS आहे, कारण की मोबाईल विकताना त्यांना IS आहे आणि सगळं हे करावं लागतंय, त्यांनी कुठून घेतलेलं आहे याची माहिती द्यावी। तर मीच रिक्वेस्ट करणार पार्लमेंटमध्ये की ह्या महाशयचा सत्कार करा, नाहीतर मग त्यांना मोटेवारचा पाठीमागे पाठवून द्या। धन्यवाद। हे होते खासदार किरीट सोमय्या यांनी अतिशय स्पष्ट सांगितलंय 251 रुपयात स्मार्टफोन हा बोगस कंपनी सारखा घोटाळा असण्याची शक्यता आहे। त्याचमुळे मी केंद्रीय दळणवळण मंत्र्याकडे तक्रार केली आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह प्रशांत लीलाराम दास, टीव्ही 9 मराठी।